आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। पावसाळी आजारांवरती नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची तयारी। डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना आळा घालण्यासाठी बीएमसीच्या या उपाययोजना। रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची देखील व्यवस्था। वसई विरार महापालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून मंत्रालयामध्ये बैठक घेणार असल्याचं देखील आश्वासन। समूह पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अंधेरी पश्चिम या ठिकाणी ऐतिहासिक गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार। गिल्बर्ट हिलचा पुनर्विकास धारावी मॉडेलनुसार करण्याची देखील मागणी। म्हाडाच्या 5000 इमारतींच्या समूह पुनर्विकासामध्ये हस्तक्षेप करण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। मांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रियेत अंतरिम आदेश देण्याची विनंती कोर्टाने केली अमान्य। पुण्यात आता साधारणतः सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नव्या प्रस्तावावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये मतभेद। शहरात पोलिसांकडून 2880 नवे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू। असं असताना नगरसेवकांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कॅमेऱ्यांची केली मागणी। पुण्यातील आरएनसी प्लांटचा मुद्दा पेटला। 6 महिन्यांच्या आत आता पुणे शहराच्या हद्दीबाहेर प्लांट नेण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांची ही भूमिका। प्लांट शहरातच राहतील। प्लांट चालकांच्या भूमिकेने शहरातील प्रदूषणाचा मुद्दा पेटणार। पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनासाठी स्थळाचा शोध सुरू। एसपी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालय या मैदानात जागांचा विचार। 14 जूनला जागेचा निर्णय जाहीर होईल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालयामध्ये 50% शिक्षक नसल्यास प्रवेश रोखणार। संलग्न महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इशारा। मुदत देऊन देखील माहिती न भरल्यानं 18 मे पर्यंत माहिती भरण्याचे आदेश। पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनासाठी स्थळाचा शोध सुरू। एसपी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालय मैदान या जागांचा विचार सुरू। 14 जूनला जागेचा निर्णय जाहीर होईल।